प्रियानो, आजचा पेंटिकोस्ताचा दिवस आहे, पवित्र आत्माचा दिवस। प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि आजची भक्ती सभाला आपण प्रारंभ करू। ट्राय मी ओ गॉड अँड नो माय हार्ट, पुट मी टू द प्रूफ अँड नो माय थॉट, लुक वेल इफ देर आर एनी वे ऑफ विकेडनेस इन मी अँड लीड मी इन द वे ऑफ पीस। आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, प्रभू आजचा दिवसासाठी आम्ही आभार व्यक्त करतो आणि आज प्रभू पुन्हा एकदा आम्ही तुझ्यामध्ये आनंद उत्सव करतो प्रभू, कारण प्रभू 2020 वर्ष आधी पवित्र आत्मा तू आमच्यासाठी पाठवलं आणि प्रभू पवित्र आत्मा आमच्या सोबत राहत आहे, आम्हाला मार्गदर्शन देत आहे आणि प्रभू विविध आशीर्वादाने तृप्त करत आहे। प्रभू आज आम्ही ऑनलाईन भक्ती सभामध्ये सहभागित आहोत प्रभू, आमच्या सहभागिताला तू आशीर्वादित कर प्रभू। आम्ही केलेली ही भक्ती तुला मान्य व्हावी आणि तू गौरविलं जावं अशी विनंती करतो प्रभू। विश्वभरामध्ये प्रभू आजचा दिवस प्रभू आम्ही साजर करतो प्रभू, पेंटिकोस्ताचा दिवस प्रभू। सर्वांवर तुझी कृपा आणि प्रसन्नता असू दे, वाटू दे अशी विनंती करतो प्रभू। पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो। प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक, आमेन। प्रियानो, आपण यावेळेस प्रभूची भक्ती करत असताना आपण उपासना संगीतमधून गीत क्रमांक 283 आपण ऑर्गनवर आहे, त्याच्याबरोबर आपण गायचा आपण प्रयत्न करूया। प्रियानो, यावेळेस आपण गीत नंतर आपण एक साक्ष ऐकणार आहोत, टेस्टिमनी। प्रभू आपल्याला कसं वाचवतोय आणि आपल्याला संरक्षण प्रदान करतो आणि आपल्याला कधी सोडत नाही, ते आपण साक्षीमध्ये आपण ऐकूया। हॅलो, माझे नाव गीतिका सोलंकी आहे आणि मी इमॅन्युअल मराठी चर्च वसईची मेंबर आहे। मी सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे काम करते ॲज अ स्टाफ नर्स म्हणून। मी गेले 3 वर्षापासून त्या हॉस्पिटलमध्ये काम करते आणि मी कॅज्युअल्टीमध्ये पोस्टेड आहे।
रिसेंटली माझे लग्न झाले आहे आणि माझे हस्बंड ग्लेन हे लंडनला असतात. पण लॉकडाऊनमुळे माझी वीज ॲप्लिकेशन थांबली आहे आणि मी इंडियालाच अडकली आहे. तर हे पॅन्डेमिक जसे सुरू झाले तसे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले की जिथे मी काम करते लाईक सेंट जॉर्ज हॉस्पिटल ते ओन्ली फॉर कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स, म्हणजे तिथे फक्त कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचा ट्रीटमेंट करण्यात येणार. म्हणजे जेही पॉझिटिव्ह पेशंट्स येणार ते तिथे ॲडमिट होणार आणि जे निगेटिव्ह पेशंट्स असणार त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेफर केलं जाईल. सो लाईक इट बिकेम डेडिकेटेड ओन्ली फॉर पॉझिटिव्ह पेशंट्स. सो देन मी लाईक इमर्जन्सी डिपार्टमेंटला पोस्टेड आहे. तर म्हणजे जेही पेशंट्स हॉस्पिटलमध्ये एंटर करतात ते अगोदर कॅज्युअल्टीमध्ये येतात आणि कॅज्युअल्टीमध्ये ऑक्सिजन ॲडमिनिस्ट्रेशन करण्यापासून इंट्युबेशन करण्यापर्यंत ही सगळी केअर दिली जाते. तर यामुळे माझे पेरेंट्स, माझे हजबंड आणि सगळे खूप चिंतित होऊ लागले माझ्यासाठी. ते खूप वरीड होते आणि खूप प्रेयर करत होते सगळे माझ्यासाठी. मग मम्मीने चर्चच्या फादरला फोन केला आणि प्रेयरसाठी रिक्वेस्ट केली व चर्च मेंबर्सला पण चर्च ग्रुपवर प्रेयरसाठी रिक्वेस्ट सेंड केली. स्टार्टिंगला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये म्हणजे जिथे मी काम करते तिथे कमी पेशंट्स येत होते. मग अचानक खूप पेशंट्स वाढले. लाईक मिनिमम 200 ते 300 पेशंट्स वीकली येऊ लागले आणि जेही पेशंट्स येत होते ते अगदी लाईक ब्रेथलेस, खूप स्लो सॅच्युरेशनवाले, फीवरची कंप्लेंट घेऊन येत होते. आणि कॅज्युअल्टीमध्ये मग पहिले तिकडे ट्रीटमेंट दिली जाते आणि सेटल झाल्यावरती त्यांना त्यांच्या रिस्पेक्टिव्ह वॉर्ड्समध्ये शिफ्ट करतात. मग हळूहळू जे माझे क्लोज कलिग्स होते ते पॉझिटिव्ह येऊ लागले. मग डॉक्टर्स पण पॉझिटिव्ह येऊ लागले. मग खूप भीती वाटायला लागली की आता मला पण होते की काय हे इन्फेक्शन, आणि मी हे इन्फेक्शन आय डिडंट वॉन्ट टू ब्रिंग दॅट इन्फेक्शन होम. सो आय वॉज ऑल्सो व्हेरी वरीड अँड आय वॉज व्हेरी स्कॅर्ड ॲट दॅट टाईम. मग काही दिवसानंतर मला पण थ्रोट इरिटेशन व्हायला लागलं आणि मग म्हणजे ते दाखवलं मी हॉस्पिटलमध्ये. तर त्यांनी मला सांगितलं स्वॅब टेस्ट करायला, दॅट इज टू फाइंड आउट की वेदर आय एम इन्फेक्टेड ऑर नॉट. तर नेक्स्ट डेला माझी नाईट होती आणि नाईटला रिपोर्ट येणार होता माझा. सो ॲज सून ॲज आय रीच ॲट वर्क दे टोल्ड मी दॅट माय रिपोर्ट इज नेगेटिव्ह. आय वॉज सो रिलीव्ड दॅट आय वॉज नेगेटिव्ह. And I'm like it was definitely by the grace of God that He saved me. I'm so thankful to everyone, my church members, the pastor, my family, my husband, everyone who prayed for me. And I'm so thankful to our living God who protected me from this deadly virus and kept me safe. It is said in the Bible in Psalm 91 verse 7 and 11. 1,000 shall fall at your side and 10,000 at your right hand, but it shall not come near you. For He has given His angels charge over you to keep you in all your ways. May God protect each one of us. Praise the Lord. Thank you. प्रियांनो, यावेळेस आपण प्रभूची शांती ग्रहण करू आणि एकमेकांना सलाम पाठवूया. प्रभूची शांती तुम्हा सर्वांसह असो. प्रियांनो, आपण शालोम बोलून आपण एकमेकांना सलाम पाठवूया. शालोम. प्रियांनो, यावेळेस आपण पवित्र शास्त्र वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय आणि वचन 1 ते 11. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले.
ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपटेमिया, यहुदिया, कप्पुदुकिया, पंत, असिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुरण्याच्या जवळचा लिबुआ देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. हे देवाचे वचन आहे. आजचा शास्त्रपाठ करंथीकराचे पहिले पत्र याचा 12वा अध्याय 1 ते 11 ही वचने. आध्यात्मिक दानाची विविधता व एकता. बंधुजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही परराष्ट्रीय होता तेव्हा जसे तुम्हाला वळण लावण्यात येत होते तसे तुम्ही त्या मुक्या मूर्तीकडे ओढले जात होता, हे तुम्हास ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस येशू शापभ्रष्ट आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते, कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषाचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. हे देवाचे वचन आहे. हे देवा, तुझी उपकार स्तुती असो. संत योहान कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि याच्या 19व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होत आहे. येशूचे प्रेषितांना दर्शन. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रियानो, पवित्र शास्त्र वाचन करण्यानंतर आपण वचनवर मनन करू. त्याच्या आधी आपण परमेश्वराची सहाय मागू, प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, पुन्हा एकदा आम्ही तुझ्याजवळ येतोय आणि खास करून प्रभू आज पेंटिकोस्टलचा दिवस आहे. आणि खास करून प्रभू पवित्र आत्मा 2020 वर्ष आधी आलेला आमच्यामध्ये, आणि प्रभू ते सहभागिता झाला. आणि प्रभू आजचा आनंद उल्हास करत असताना खरोखरच प्रभू तुझ्या पवित्र आत्माच्या सहाय आमच्या ऑनलाईन सहभागिता करत असताना प्रभू आमच्या प्रियजनांवर पाठव प्रभू. प्रभू कोणी रिकामी हाताने तू पाठवू नको अशी विनंती करतो प्रभू. आणि प्रभू आम्ही तुझ्यामध्ये आनंदित करतो प्रभू. प्रभू आमच्या दुःख आणि संकटमधून पसार होत असताना प्रभू तुझ्या वचनवर भरोसा ठेवायचा प्रभू ही आम्हाला संधी प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल आम्ही प्रभू तुझ्या नावाचा धन्यवाद करतो प्रभू. प्रभू ही मननाची वेळ आणि प्रभू आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. सर्व काही मान महिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन.
प्रियानो, आज पेंटिकोस्ट म्हणजे पवित्र आत्माचा दिवस आहे आणि पूर्ण विश्वभरामध्ये प्रियानो आज आनंद लोक करणार आहे, सहभागिता करणार आहे आणि आजची भक्तिसभा आपली खास आहे कारण पवित्र आत्मा आपल्या सदैव आपल्या बरोबर झालेला आहे प्रियानो. पवित्र आत्मा हे ठराविक वेळेमध्ये देवाचा जी वेळ होता त्याच्यामध्ये आलेला आहे आणि ग्रीकमध्ये शब्द आहे पेंटिकोस्टे. त्याचा मिनिंग आहे 50 आणि ईस्टरनंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा जसं प्रभू येशू ख्रिस्तांनी वचन दिलेलं तसं पवित्र आत्मा आलेला आहे प्रियानो. आणि आपला देव जिवंत परमेश्वर आहे आणि जे एक एक शब्द त्यांनी उच्चारलेले आहे ते सत्याचे आहे आणि त्याच्या आपण गौरव करू आपले जिवंत परमेश्वरासाठी. पवित्र आत्माचे वैशिष्ट्य असं आहे ते एकेच काळात सर्व पृथ्वीवर ते उपस्थित आहे. एकच काळात ते वेगवेगळे विभिन्न कार्यामध्ये गुंतलेले असतात. कोणाची प्रार्थना ऐकत असतात, कोणाचे दिलेले प्रश्नाची उत्तर ते सोडत असतात, कोणी मागितलं चमत्कार ते चमत्कार करत असतात. ॲट वन टाईम होली स्पिरिट इज प्रेझेंट एव्हरीवेअर. ओनली ॲट वन टाईम ही कॅन डू मॅनी थिंग्स. म्हणून आपण पवित्र आत्मा हे देव आहे, देवाचा एक भाग आहे आणि पवित्र आत्मासाठी आपण धन्यवाद करतो. आपण त्रिएक परमेश्वराचा आज महिमा करतो आणि असं करत असताना आपण पुढे जाऊ प्रियानो. पहिलं शास्त्र वाचन प्रेषितांचे कृत्य त्याचा 2रा अध्याय आणि 1 ते 11 वचन. आणि याच्यामध्ये आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहण झाला त्याच्या आधी प्रभू येशू ख्रिस्तांनी स्वतःच्या शिष्यांना आणि त्यांच्या जे फॉलोअर आहे त्यांना एक आज्ञा दिलेली की तुम्ही यरूशलेमेमध्ये एकत्र राहा तुम्ही. आणि तेच त्यांनी केलेलं आहे आणि ते एक एक घरामध्ये ते लोक सहभागिता झालेले आहे आणि 10 दिवस ते लोक त्या घरामध्ये एकतेमध्ये ते राहत होते, एकतेमध्ये ते प्रार्थना करत होते, सतत प्रार्थनामध्ये त्यांनी वेळ काढलेला आहे. आणि आपण बघतो 10व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहण झाला, त्यानंतर 10व्या दिवशी आणि ईस्टरनंतरचा 50व्या दिवशी पवित्र आत्मा आलेला आहे प्रियानो. आणि परमेश्वराचं वचनमध्ये लिहिलेलं आहे द रश ऑफ विंड अँड हाउलिंग टूक प्लेस आणि इट फिल्ड द होल ऑफ द हाऊस. आणि जसं स्ट्रॉम येतं आणि थोडीशी खिडकी आपण ओपन ठेवली तर झुझ कसं आवाज येतो तसं हे असं झालेलं आहे. परंतु प्रियानो हे सायंटिफिक मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देत नाही, परंतु हिब्रूमध्ये एक शब्द आहे ते रूह, RUAH रूह. आपण उर्दूमध्ये पण रूह बोलतो आत्माला. आणि ते हिब्रूमध्ये जे रूह शब्दाला तर ट्रान्सलेट केला तर असं बोलू शकतो फुंक, श्वास किंवा फुंक किंवा पवित्र आत्मा. त्याच्यासाठी एकच शब्द आहे श्वास किंवा पवित्र आत्मा. आणि हे हवाचा झोका नव्हता, परंतु पवित्र आत्मा त्या घरामध्ये प्रवेश करत होते, कार्यशील करत होते. आणि पुढे बघतो की टन्स ऑफ फायर, अग्नीची झीप ते डिस्ट्रीब्यूट झाली. आणि इंग्लिश बायबलमध्ये लिहिलेलं आहे अँड इट सेटल्ड ऑन ईच वन ऑफ दॅम, अँड इट सेटल्ड ऑन ईच वन ऑफ दॅम. मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये एक शब्द महत्त्वाचा आहे. त्याचं मिनिंग आहे सर्वत्र इक्वल प्रपोर्शनमध्ये पवित्र आत्मा जिथे ते लोक सहभागिता करत होते, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आणि फॉलोवर्स ते लोकां सर्वांवर इक्वल प्रमाणमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे पवित्र आत्मा. आणि सर्वांवर ईच वन आणि सर्वांवर पवित्र आत्मा आलेला आहे प्रियानो. आणि पवित्र आत्माने सर्वजण भरून गेलेले आहे. आणि प्रियानो इथे मी तुम्हाला तुमच्या लक्ष इथे काढतोय आणि इथे लिहिलेलं आहे वेन दे वर फिल्ड विथ द होली स्पिरिट दे बिगन टू स्पीक इन अदर लँग्वेजेस ॲज गायडेड बाय द होली स्पिरिट. वेगवेगळ्या भाषामध्ये ते बोलायला लागले. अगडम तिगडम काय बोलवायला लागले नाही वेड्यासारखे, जे कोण समजत नाही असं नव्हे. परंतु इथे प्रभूच्या वचनमध्ये आपण बघतो प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि 9, 10, 11 वचनमध्ये आपण बघतो खूप सारे
भाषातले लोकांचे प्रदेशमधून आलेले लोकांविषयी सांगितलेले आहे. मी इथे हे सगळं वाचून मी वेळ घालत नाही, परंतु सगळे तिथे लोक उपस्थित होते. सर्वजण स्वतःच्या मातृभाषेमध्ये देवाचे अद्भुत कार्याविषयी ते लोक ऐकत होते. प्रियानो, दिस इज कॉल्ड द पॉवर ऑफ द होली स्पिरिट. प्रियानो, मी माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या भाषा शिकलो. माझी मातृभाषा गुजराती, परंतु शाळेमध्ये इकडे तिकडे ज्या परिसरामध्ये गेलो तर मला थोडं बंगाली, थोडं तमिळ मी समजू शकतो, कारण मी ते शिकलेलो आहे. परंतु मला कोणी सांगितलं की मी चायनीज बोलावं, ते मी कधीच शिकलो नाही, प्रयत्न पण सुद्धा केलं नाही. आणि अचानक मी पवित्र आत्माच्या सहाय्याने चायनीज बोलायला लागलो. अशी घटना आणि अशी गोष्ट ह्या शिष्यांबरोबर झालेली आहे. ते भाषा ते लोकांनी कधीच शिकली नव्हती, परंतु पवित्र आत्माच्या सामर्थ्याने प्रियानो ते लोक प्रभूचे अद्भुत कार्याविषयी ते लोक सांगायला लागले. प्रियानो, दॅट इज अ वंडरफुल ऑसम थिंग. आजच्या काळामध्ये लोक खूप अगडम तिकडम बोलतात प्रियानो, त्या विषयामध्ये मी जात नाही. परंतु हे जेव्हा प्रभूच्या पवित्र आत्माने भरून जे बोललेली भाषा लोक समजायला लागले प्रियानो, आणि त्यासाठी आपण देवाची महिमा करतो. दुसऱ्या कुठल्या गोष्टी ते सांगत नव्हत्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, पवित्र आत्मा आला आहे आणि वेळ झाले आणि वेळासारखं इकडे तिकडे गोल फिरायला लागले, काही वेळा पण करायला लागले नाही. देवर इन प्रॉपर सेन्स आणि देवेचे महिमेसाठी. आणि खास करून लिहिलेलं आहे, दे वर स्पीकिंग इन द डिफरंट लँग्वेजेस द मायटी वर्क ऑफ गॉड. प्रभूच्या अद्भुत कृत्याविषयी ते सांगत होते प्रियानो, आणि प्रभूच्या महिमा. आणि हे लोकांनी स्वतःच्या मातृभाषेमध्ये देवाचे अद्भुत कार्याविषयी ऐकलेलं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या स्वतःचा तारणहार म्हणून त्यांना स्वीकारलेला आहे प्रियानो. हे महिमेची गोष्ट आहे प्रियानो. असं बोलत असताना आपण पुढे जाऊ. आणि संत पॉलने करंथीकरस लिहिलेलं पहिलं पत्र त्याच्या 12व्या अध्यायामध्ये आपण इथे बघतो, या 1 ते 13 वचनमध्ये. प्रियानो, संत पॉलने करंथीकरस मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताचा साठी एक वस्तू सांगितलेली आहे, एक गोष्ट सांगितलेली आहे. तो बोलतो एक शरीर आहे, शरीर एकच असतो, परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळे अवयव असतात, ऑर्गन असतात. आणि त्या एके शरीरमध्ये ते वेगवेगळे ऑर्गन, वेगवेगळे त्यांची जबाबदारी असतात, रिस्पॉन्सिबिलिटी, ड्युटी असते. प्रियानो, हार्टचा काम ऑक्सिजन घेणे आणि खास करून त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन सप्लाय करणे आणि पूर्ण बॉडीमध्ये ते पंप करणं, हे काम असतं. लिव्हरचं वेगळं काम आहे, लंग्सचं वेगळं काम आहे, इंटेस्टाईनचं वेगळं काम आहे, आणि वेगवेगळ्या ऑर्गनचं वेगवेगळे कार्य आहे. एक कार्य सगळे करत नाही. एकही शरीरचे एकच ते ऑर्गन आहे, एकच शरीराचे वेगवेगळे ऑर्गन आहे, परंतु त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी वेगवेगळी आहे. अशा उदाहरण देऊन संत पॉल तुम्हाला आणि मला सांगत आहे की असंच एकच परमेश्वर आणि एकच पवित्र आत्मा, परंतु त्याने तुम्हाला आणि मला एकच पवित्र आत्म्याचे वेगवेगळे आपल्याला दान दिलेले आहे, डिफरंट गिफ्ट्स ऑफ द होली स्पिरिट. आणि ते चांगले कृत्य, एकतेचे, प्रेमेचे, सेवेचे आणि शांतीचे, हे कार्य, हे चांगले शुभ कार्य आहे, आणि त्याला तुम्हाला आणि मला करायचं आहे प्रियानो. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे, कोण शिकवतो, कोण प्रचार करतो, कोण बरं करतो, कोण भविष्यवाणी करतो, कोण आत्म्याचा भेद पारखतो, आणि कोण काहीतरी सांगितलेली गोष्टला इंटरप्रेट करतो. Some people are involved in teaching, preaching, healing, prophesying, distinguishing and interpreting. प्रियानो, हे ते काळामध्ये हेच व्यवसाय होतं. ज्या संत पॉलच्या टाईम किंवा नवीन कराराच्या अर्ली चर्चच्या हे व्यवसाय होतं. त्याच्यामध्ये ज्ञान किंवा ते नॉलेजची विस्तार झाले नाही. परंतु आपण 2020च्या वर्षामध्ये राहत आहोत. खूप ॲडव्हान्समेंट झालेली आहे प्रियानो. इतकी पण ॲडव्हान्समेंट झाली नाही की कोविड-19चा महामारीपासून आपल्याला सुटका प्राप्त व्हावा. अजून त्याच्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे औषध शोधायला.
पण ते प्रभू त्याच्या वेळप्रमाणे आणि त्याच्या गौरवप्रमाणे ते वेळ पण सुद्धा देईल. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्याच्यावर तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायची गरज आहे. परंतु आजच्या काळामध्ये जर हे सगळं आपण इंटरप्रेट केलं तर आपण बघू शकतो की संत पौल लोकांसाठी बोलत आहे. पाळक बिशप जे प्रचार करत आहे आणि सुवार्थिक लोक जे प्रभू येशूचा सुवर्तमान प्रचार करत आहेत त्यांच्यासाठी. हिलिंग म्हणजे प्रार्थना पण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. परंतु मेडिकल लाईनमध्ये जे लोक कार्य करत आहेत ते लोकांसाठी आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंजिनिअरिंग हे सगळं आपण बघितलं आहे वेगवेगळे अर्थ. बायबलमध्ये त्याच्यामध्ये हे लिहिलं नव्हे, परंतु माझा अंदाज मी काढतो आहे की आजच्या काळामध्ये आजच्या कॉन्टेक्स्टप्रमाणे आपल्याला देवाने वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आपल्याला संक्रमित केलेले आहे आणि वी आर बीन सेपरेटेड इन डिफरंट प्रोफेशन्स. आणि आपल्या सर्वांची कार्य आहे हे मानवताचं बोलो किंवा देवानी हे जग बनवलेलं आहे त्याचा सुडसुडापणे त्याचा कार्य व्हावं त्याच्यासाठी सर्वांच्या कार्याची योग्यता आहे प्रियानो. आणि तसं तुम्हाला आणि मला कार्य करायचं आहे. आणि शेवटी तो बोलतो की प्रभू च्या द्वारे आपला बाप्तिस्मा झालेला आहे एकच देवाच्या नावामध्ये, पिता, पुत्र आणि पवित्र आत्माच्या नावामध्ये. आणि देवाने आपल्याला शुद्ध केलेलं आहे. गॉड हॅज क्लेन्स्ड अस थ्रू बॅप्टिझम. इतकंच नव्हे परंतु आपली नवीनीकरण देवाने माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये केलेली आहे. रिन्युअल. आपला जुना स्वभाव आहे जे ओल्ड नेचर त्याला बाजूवर ठेवायचं आहे. मी कसं होतो, मी सेवेमध्ये मी आलो त्याच्या आधी मी कसं होतो मी अनेकदा माझ्या साक्ष्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसं मी वागत नाही, परंतु प्रभूने मला त्याच्या सेवेसाठी मला प्राचरण केलेलं आहे. मला त्या डिग्निटीमध्ये, त्या प्रभूच्या भयामध्ये, प्रार्थनेमध्ये, बायबल वाचनमध्ये मला पुढे जायचं आहे. ज्यापर्यंत मला प्रभूचे ज्ञान होत नाही, ज्यापर्यंत मला प्रभूचे अनुभव होत नाही, मी तुम्हाला प्रभूच्या अनुभवाबद्दल मी बोलायला मला अधिकार प्राप्त होत नाही. तसंच प्रियानो आपल्याला स्वतःच्या व्यवसायामध्ये आपल्याला ट्रूथफुली, ऑनेस्टली वागायचं आहे प्रियानो, असं प्रभूच्या वचन सांगत आहे. आणि प्रियानो शेवटी शुभवर्तमानमध्ये युहान शुभवर्तमान त्याचा 20वा अध्याय 19 ते 23 वचन 23. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की दार बंद होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच घरामध्ये मे बी प्रियानो मला माहीत नाही आणि मी पण ते शोधायचा प्रयत्न केला नाही की ज्या घरमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी प्रवेश केला तेच घरामध्ये ते लोक सहभागिता करत होते आणि त्याच घरामध्ये पवित्र आत्मा आला हे मी शोधलं नव्हे. लेट मी बी व्हेरी फ्रँक. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या घरामध्ये त्यांचे शिष्य घाबरून ते घरामध्ये ते स्वतःला बंद करून ठेवलेलं. आपण सर्वांनी करोना व्हायरसच्या भयामध्ये आपण सर्व एकमेकांनी स्वतःच्या घरामध्ये बंद करून ठेवलेलं आहे. तसं त्या काळामध्ये रोमी सरकारच्या किंवा रोमी सैनिकांचा भयाने लोक स्वतःला घरामध्ये बंद करून ठेवलेला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी आणि त्यांनी धरून द्यावा नाही, त्यांनी मारून टाकावं नाही त्या भयाने प्रियानो त्या शिष्य बघतात एका घरामध्ये आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त बंद द्वारमध्येच ते प्रवेश करतात. लॉर्ड जीसस एंटर्ड थ्रू द क्लोज डोर्स. आणि हे पवित्र आत्मा आणि देवाच्या हे गौरवशाली कार्य आहे. दार प्रभू येशू ख्रिस्तांनी तोडलं नाही, परंतु बंद द्वारमध्येच प्रभू येशू ख्रिस्तांनी प्रवेश केलेला आहे प्रियानो. आणि प्रवेश करताना त्यांनी हे असं काहीतरी हॉरर पिक्चरसारखं देवाने केलेलं नाही, परंतु पहिलीच वाणी प्रभू येशू ख्रिस्तांनी उचरली ते बोला तुम्हाला शांती असो, पीस बी विथ यू. त्यांना शांत केलेलं आहे प्रियानो. शांतीची सलाम पाठवून त्यांना शांत केलेलं आहे प्रियानो. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे जसं देवाने मला चांगल्या कार्य करण्यासाठी मला पाठवलेलं आहे तसं मी तुम्हाला पाठवत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण होणार होतं ते त्यांना माहीत होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगत आहे की त्याचं जे कार्य आहे, जे चांगलं कृत्य करत होते प्रभू येशू ख्रिस्त, ते कार्य आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. हे आपल्याला पुढे कार्य करायचं आहे आणि ते कार्य करण्यासाठी तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तांनी प्राचरण केलेलं आहे चांगला उत्तम कार्य करण्यासाठी. त्याचे वचन आपल्याला मिसअंडरस्टँड करायची गरज नाही.
प्रभू बोलत नाही की सर्वांनी सुवार्थिक बनवावा, पाळक बनवावा, परंतु आपल्या जे व्यवसायामध्ये जे प्रोफेशनमध्ये आहोत त्या प्रोफेशनमध्ये राहून चांगले उत्तम कार्य करायचे आहे प्रियानो. आणि मला खूप गर्व आहे आपले विरार, वसई आणि वाडा यामधले आपले खूप बहिणी आहे, सिस्टर्स आहे, जे लोक नर्सच्या कार्य करत आहे आणि निर्भय होऊन ते लोक हॉस्पिटलमध्ये कोविड-19च्या पेशंट्साचा ते सेवा करत आहे. आणि आताच आपण जे गीतिकाकडून आपण जे साक्ष ऐकली त्याच्यामधून आपल्याला समजतं की आपले लोक पण या कार्यामध्ये सामील आहे. सरकाराचा, देशाचा कार्यासाठी ते लोक पण एका शूरवीरसारखे ते लोक स्वतःची जबाबदारी करत आहे. गॉड ब्लेस यू सिस्टर्स, तुम्ही घाबरू नका. देव तुम्हाला संरक्षण देईल आणि तुम्हाला सर्व काय वाईटपासून प्रभू तुम्हाला संरक्षण देईल आणि तुम्हाला वाचवेल. फक्त तुम्हालाच नव्हे, तुमच्या परिवाराला पण प्रभू वाचवेल अशी मी तुमच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना करतो प्रियानो. असं बोलत असताना पुढे प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. आणखीन एक उत्तम गोष्ट प्रभू सांगत आहे की तुम्ही एकमेकांना क्षमा करा. प्रियानो, हे अनेकदा आपण जेव्हा गुड फ्रायडेच्या वचनवर मनन करतो त्यावेळेस पण आपण ऐकतो की तुम्ही एकमेकांना, प्रभू हे लोक जे करत आहे ते जाणत नाही पण तू त्यांना माफ कर. फॉरगिव्ह देम फादर फॉर दे डू नॉट नो व्हॉट दे डू. आणि प्रियानो, क्षमा करणं हे महत्त्व आहे, महत्त्वाचं शुभ काम आहे, गुड वर्क. कारण प्रियानो, जेव्हा आपण एकमेकांना माफ करतो तेव्हा आपण सहभागितामध्ये रेडी होतो. जेव्हा आपण एकमेकांना क्षमा करतो तेव्हा एकमेकांबरोबर आपण प्रार्थना करायची आपल्याला इच्छा उत्पन्न होते. जेव्हा आपण एकमेकांना क्षमा करतो तेव्हा आपण काहीतरी कार्य, मंडळीचं कार्य आहे किंवा समाजाचे कार्य आहे, त्या आपण मिळून एकतेमध्ये आपण कार्य करतो. जेव्हा आपल्यामध्ये वैर आहे, वैरता मे बी ॲनिमिटी, तर मी त्या व्यक्तीबरोबर ते इकडे जात आहे तो मी तिकडे जाईल. ती व्यक्ती असं करत आहे तो मी तसं करेल. ती व्यक्ती इथे उभी आहे तो मी तिकडे उभे राहील. त्याच्यामध्ये एकता दिसत नाही. संत पौलाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरमध्ये आपण सर्वजण एकच आहोत. देवेमध्ये, पवित्र आत्मामध्ये पण एकच आहोत. परंतु प्रियानो, हार्ट काय वेगळं फंक्शन करायला लागला, इंटेस्टाईन, लिव्हर वेगळे फंक्शन करायला लागले, तो व्यक्ती मरून जाईल. आणि आपल्याला एकतेमध्ये चांगलं कृत्य करायचं आहे. जे जबाबदारी मला आणि तुम्हाला देवाने दिलेली आहे तेच करायची आहे. दुसऱ्याच्या कार्यामध्ये आपल्याला टांग देऊ नये. आणि जे जबाबदारी देवाने हे सेग्रिगेट केलेलं आहे त्यामध्ये राहून आपल्याला ऑनेस्टली गुड वर्क करायचं आहे असं प्रभूचं वचन सांगत आहे प्रियानो. आणि प्रियानो, प्रभू पवित्र आत्मा आपल्यामध्ये पण आहे आणि आपली प्रार्थना ऐकतो प्रियानो. आणि जेव्हा आपण चांगलं कृत्य करतो तर प्रभू आपल्यावर आशीर्वाद देतो. इतकंच नव्हे परंतु आपल्याद्वारे इतर लोकांना पण प्रभू आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आणि चांगली वस्तू प्रभू शिकवतो आहे आणि चांगलं उत्तमच कार्य करायचं आहे प्रियानो. आणि आजच्या दिवशी प्रियानो, एक उदाहरण तर मी सांगू शकत नाही, परंतु जे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केडगावला जे आपण मुलाखत घेतलेली त्यामधले मला एक आनंदाचा मला एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. जसं पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्तांच्या शिष्यावर आला तसं त्या काळामध्ये जेव्हा पंडिता रमाबाई आणि इतर लोक प्रार्थना करत होते तेव्हा एका काळामध्ये त्यांना काही प्रार्थनेची गरज होती आणि सर्वजण एकत्र होऊन त्या चर्चमध्ये प्रार्थना करत होते. आणि असंच रूह किंवा श्वास किंवा पवित्र आत्मा आला. सगळे दार ओपन होते, काय खिडक्या वगैरे ओपन होते आणि असं आवाज आला. आणि जसं पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलेलं आहे तसं टंग्स ऑफ फायर त्या शिकत असलेल्या मुलींवर, तिथे काम करणारे व्हॉलेंटियर्सवर आणि दुसरे लोकांवर पवित्र आत्मा आलेला. आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा असं टंग्स ऑफ फायर कुठेतरी आलेलं आहे पंडिता रमाबाई चर्चमध्ये आणि त्या मिशनमध्ये. मित्रांनो, हे किती वर्ष आधी ही घटना घडलेली आहे, परंतु आजसुद्धा आपण बघतो की त्यांचा जे ऑर्फनेज आहे, त्यांचा स्कूल, त्यांची शाळा आहे,
त्यांची हॉस्पिटल, चर्च, हॉस्टेल, किचन आणि सगळी व्यवस्था ग्रो होत आहे. परिणाम होत आहे. ते लोक घरी घरी जाऊन ते लोक पैशासाठी, डोनेशनसाठी पब्लिसिटी करत नाही, तरीही त्यांचा इन्स्टिट्यूशन ग्रो होत आहे. त्यांच्यामध्ये किती मुली आणि मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभे राहत आहे. समाजामध्ये ते लोक येत आहे, त्यांचं लग्न होत आहे आणि हे समाजामध्ये ते एक भाग होत आहे. प्रियांनो, किती मोठं चांगलं असं कार्य आहे त्यांचं. आणि देव सर्व गोष्टीचा पुरवठा करतो. डॉक्टर, नर्स, सर्व काही, किचन स्टाफ बोला, व्हॉलेंटियर्स बोला. प्रियांनो, जेव्हा आपलं जे 3 चर्च मिळून तिथे आपण गेलो, ते आपली सर्वांनी आपण ते अनुभव केलेले आहे. फॉरेनमधून आणि किती वेगवेगळ्या देशामधून ते लोक इथे येऊन लोक सेवा करत आहेत, डोनेशन देत आहे. आणि हे चांगलं उत्तम कार्य आहे, कारण पवित्र आत्मा त्यांना नेतृत्व करत आहे. पवित्र आत्मा त्यांना मदत करत आहे. पवित्र आत्मा त्यांना गाईड करत आहे. आणि हे इन्स्टिट्यूशन चालवणं हे इट इज नॉट अ इझी टास्क. परंतु प्रियांनो, त्यांच्या स्वतःची शेतीवाडी आहे, त्याच्या स्वतःची विहिरी आहे, त्यांची स्वतःचीच इलेक्ट्रिसिटी उत्पन्न करण्याची प्रभू देवाने त्यांना जनरेटर दिलेले आहे, सोलर पॅनल्स दिलेले आहे, सर्व सेल्फ सस्टेन आहे. आणि हे खूप आश्चर्यकारक आणि प्रभूला महिमा करण्यासारखं गोष्ट आहे प्रियांनो. आणि त्याच्यासाठी प्रभूला महिमा असो, पवित्र आत्माला महिमा असो की. आणि शेवटी प्रियांनो, पंडित रमाबाईंनी कुठेच कोणाला सांगितलं नाही की प्रभूने मला हे केलेलं आहे, मला अशी मदत केलेली, मी ही प्रार्थना केली आणि प्रभूने मला अशी प्रार्थनाचे उत्तर दिलं आणि मी संस्था ओपन केलेली आहे, मी शेती ओपन केलेली आहे, विहिरी खोदलेली आहे. हे कुठेच पंडित रमाबाई सांगितलं नाही. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर एक व्यक्ती, टिळक नावाचे एक व्यक्ती आहे, त्यांनी तिथे गेले. पंडित रमाबाई आणि इतर लोकांनी जे सेवा केलेली आहे पूर्ण ती हिस्ट्री तयार केली. आणि त्यानंतर ते आपण बघतो की टिळकाचा नावाच्या एक पुस्तिका, मला नाव आठवत नाही, सॉरी, परंतु ते पुस्तिका बाहेर पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक एक जे हिस्ट्री सत्याची वस्तू आहे ते सांगितलेली आहे. प्रियांनो, असं उदाहरण तुम्हाला आणि मला पंडित रमाबाई यांच्या जीवनापासून तुम्हाला आणि मला शिकायची गरज आहे. प्रियांनो, स्वतः त्यांनी कधीच पब्लिसिटी केली नाही, नम्रतेने सेवा केली, परंतु दुसऱ्यांसाठी सेवा केली, देवाचा महिमा केला. कधीच ते प्रार्थना करायला त्यांनी सोडलं नव्हे. रात्रंदिवस ते गुडघे टेकून प्रार्थना करत होते, पवित्र बायबल वाचन करत होते. त्यांनी बायबलचं ट्रान्सलेशनसुद्धा मराठीमध्ये केलेलं आहे प्रियांनो. आणि तसं जीवन जगावं, दुसऱ्यांचा उपयोग होईल, देवाचं गौरव होईल, असं जीवन तुम्हाला आणि मला जगायची गरज आहे. प्रभू गौरव आजचा आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त हो. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, यावेळेस प्रभू आम्ही तुझं नावाचं धन्यवाद करतो आहे प्रभू, की प्रभू आजचा पेंटिकोस्टलचा दिवस आहे. आणि प्रभू आजचा दिवसाचा रविवारचा आनंद तू आम्हाला सर्वांना दिलेला आहे. प्रभू विश्वभरामध्ये तुझ्यामध्ये आम्ही सर्वजण आनंद करणार आहोत. तुझे प्रियजन प्रभू पवित्र आत्मा आल्यावर. आणि प्रभू जे चांगले कृत्य करायला तू आम्हाला सांगितलेले आहे आणि तू आमच्याकडून अपेक्षा करतो, त्या प्रभू अपेक्षामध्ये आम्ही पार उतरू. प्रभू तू आमच्यासाठी सर्व श्रेष्ठ वस्तू केलेलं आहे. प्रभू नेहमी तू सत्य बोललेलं आहे आणि सर्व गोष्टी खरे झालेल्या आहे प्रभू. आणि आम्ही पण प्रभू सत्याने वागू आणि प्रभू आम्ही पण हार्डवर्क करू आणि प्रभू चांगले उत्तम कार्य करू आणि तुझी अपेक्षाप्रमाणे आम्ही वागू. आणि प्रभू फक्त ते आशीर्वाद आम्हालाच नव्हे परंतु इतर सर्व लोकांना प्राप्त व्हावे अशी विनंती करतो प्रभू. प्रभू आम्ही यावेळेस प्रभू प्रार्थना करत असताना प्रभू आमच्या भारत देशासाठी प्रार्थना करतो प्रभू. भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यासाठी खूप प्रभू कोविड-19चा प्रभू प्रभाव वाढत आहे. खूप लोक इन्फेक्ट होत आहे आणि प्रभू आम्ही त्याबरोबर आभार पण व्यक्त करतो. इतकंच प्रमाणामध्ये लोक बरे होऊन तू परत त्यांना घरी पाठवतो आहे. परंतु प्रभू किती लोक कोविड-19मुळे मृत्यू पावलेले आहे.
प्रभू आम्ही कोविड-19मुळे प्रभू किती लोक प्रभू त्यांना भूक आणि तहान त्यांना सोसावी लागत आहे, त्रास सोसावा लागलेला आहे प्रभू. ते लोक पायी चालत असताना प्रभू उन्हामध्ये त्यांची मृत्यू झालेली आहे, भुकेमुळे तहाण्यामुळे प्रभू त्यांची मृत्यू झालेली आहे. या सर्वांना प्रभू आम्ही तुझ्या जवळ आणतो प्रभू. प्रभू अशा सर्वांवर प्रभू तुझी कृपा असू दे प्रभू. आणि प्रभू जे गव्हर्मेंट आणि जे NGO आणि जे सर्व लोक मदत करत आहे प्रभू, त्या मदत त्यांच्याकडे पोचावी प्रभू. प्रभू या कोविड महामारी प्रभू विश्वभराचे लोकांना त्रासमधून प्रसार होत आहे प्रभू. वर्ल्ड इकॉनॉमी डाऊन झालेली आहे प्रभू. त्या सर्वांवर प्रभू तुझी कृपा तू पाठव प्रभू आणि सर्वांवर तू हिलिंग दे. आणि प्रभू पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करतो प्रभू, प्रभू असं वॅक्सिन आणि अशी औषध प्रभू शोध करण्यासाठी प्रभू तू पवित्र आत्माची सहाय पाठव प्रभू. आमची इच्छा नसर नव्हे, परंतु प्रभू तुझ्या गौरव व्हावाने तुझी इच्छा पूर्ण व्हावी, त्यासाठी प्रभू पूर्ण मानव लोकांचा प्रभू कल्याण व्हावा आणि मृत्यूच्या मुखेमधून प्रभू तू त्यांना काढ अशी विनंती करतो प्रभू. प्रभू त्याचबरोबर आम्ही आमच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करतो प्रभू. येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांची वाढदिवस, लग्नाची वाढदिवस आहे प्रभू. तुझी कृपा त्यांच्यावर असू दे प्रभू. त्यांना तुझ्या आशीर्वादाने त्यांना तृप्त कर प्रभू. प्रभू त्यांच्या एक नवीन वर्ष तू त्यांच्या जीवनामध्ये ॲड केलेलं आहे प्रभू. तुझ्या गौरवासाठी त्यांनी कार्य करावं आणि त्यांच्या जीवनाद्वारे तू गौरविलं जावं. आणि प्रभू या दिवसामध्ये प्रभू तू नवीन साक्षी त्यांच्या जीवनामध्ये ॲड कर प्रभू. तुझे स्वर्गीय आशीर्वाद, प्रेम, शांती, आनंद आणि प्रभू चांगली प्रकृती त्याला तू दे अशी विनंती करतो प्रभू. प्रभू पुन्हा एकदा प्रभू आजचा भक्तिसभाला तू आशीर्वाद दिला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. आम्ही तुझ्या हातामध्ये सुबृत करतो आणि प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियानो, आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. या आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझी इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराध तू आम्हाला क्षमा कर. आम्हाला परिशुद्ध आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे, आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपला सर्व प्रियजनांवर असो, आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड ब्लेस यू. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे
घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए। घुटने टिकाकर सर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सर झुकाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जा यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, मुझे ले जा यीशु के चरणों में। पवित्र सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सर झुकाता हूँ। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु।